पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यभर आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस। मत चोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश, अन्यथा कारवाईची शक्यता। ईव्हीएम हॅक करून दाखवा। निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं, मात्र विरोधक फक्त आरोप करतात, आयोगाला सामोरे जात नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती, शरद पवारांचा मोठा दावा। तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का दिली नाही, हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो। काहींच्या मानेच्या पट्ट्यासह काय काय गेलं हे महाराष्ट्राने पाहिलंय। जम्मू काश्मीरमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडून पुन्हा ताडपत्री। आंदोलकांनी हटवलेली ताडपत्री पुन्हा लावली। कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात। धर्माविरुद्ध निकाल गेला तर कोर्टालाही मानणार नाही, वेळ आली तर कबुतरांसाठी शस्त्र उचलू। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनीची चिथावणी, तर जैन समाजाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीत चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश। जितेंद्र आव्हाड यांचं या निर्णयाला आव्हान। स्वतः स्वातंत्र्यदिनी मांसाहाराची पार्टी करणार, हिंमत असेल तर अटक करून दाखवा, आव्हाडांचं आव्हान। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा, तर पूजा मराठीतूनच होते। मात्र परराज्यातील काही भाविकांसाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली, मंदिर समितीचं स्पष्टीकरण। नागपुरात माजी काँग्रेस मंत्र्यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्याचाच मोर्चा। सुनील केदार यांच्या अटकेसाठी काँग्रेसचेच मुजीब पठाण आक्रमक। भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत महाराष्ट्रात धावली। नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात। पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा कंदील, तर जळगावातील भुसावळ स्थानकात एक्सप्रेसच्या स्वागतावेळी मोठी गर्दी। मराठ्यांविरोधात दंगल करा असे कान फुंकले गेले। दंगल झाल्यास फडणवीस जबाबदार राहणार, जरांगेंचा आरोप। तर फडणवीसांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, जरांगेंनी पात्रतेनुसार बोलावं, हाकेंचा पलटवार। पुण्यात पुन्हा हुंडाबळी, 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झेंडगेची आत्महत्या। आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या गेवराईत महिलेवर गोळीबार, 2 ते 3 जणांकडून आधी मारहाण। महिला जीव वाचवण्यासाठी पळत असताना गोळी झाडली, महिलेवर उपचार सुरू। मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी। अनेक गणेश मंडळांकडून लाडक्या बाप्पाची मूर्ती मंडपात, मोठ्या थाटामाटात गणरायाची आगमन मिरवणूक। फक्त 27% भारतीयच आर्थिक साक्षर, व्यवहार न कळणाऱ्यांचीच संख्या अधिक। व्हीपी रिसर्च संस्थेच्या संशोधन अहवालातून समोर। श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। भाविकांकडून काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।